आला तो इंग्लंडला नडला आणि गोऱ्यांना मातीत गाडला। अशीच काहीशी कहाणी आजच्या अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलची राहिली आहे। कारण वैभव सूर्यवंशी नावाच्या वादळाच्या तडाख्यात इंग्लंडची टीम उडाली आहे। तर त्याच्या वादळी खेळीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट पाहूयात। भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा वैभव सूर्यवंशी याने 19 वर्षाखालील विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध एक ऐतिहासिक आणि एक शानदार शतक झळकावून क्रिकेट विश्वाला थक्क केलंय। अवघ्या 14 वर्षाच्या या खेळाडूने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे। झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सलामवीर वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला। त्याने केवळ 55 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं। या झंझावाती खेळीत त्याने एकूण 175 धावा चोपल्या, ज्यासाठी त्याने केवळ 80 चेंडू घेतले। त्याच्या या ऐतिहासिक खेळीत 15 चौकार आणि 15 उत्तुंग षटकारांचा समावेश होता। 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या इतिहासात अंतिम सामन्यात 55 चेंडूत शतक झळवणारा तो पहिला खेळाडू ठरलाय। विश्वचषक फायनलमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज बनलाय। एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 30 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केलाय। यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल ब्रेविसच्या नावावर होता। या शतकासह त्याने युवा वनडेमध्ये सर्वाधिक शतकं झळकवणाऱ्या शुभमन गिल आणि विजय झोल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे। वैभव सूर्यवंशी केवळ विश्वचषकात नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही सातत्यानं धावांचा डोंगर उभा करतोय। नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यांनी बिहारकडून खेळताना अरुणाचल प्रदेश विरुद्ध अवघ्या 36 चेंडू शतक ठोकून खळबळ उडवून दिली। तसेच IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्स विरोधात 35 चेंडू शतक झळकावून तो IPL इतिहासातला सर्वात तरुण शतकवीर ठरला। वैभवची ही खेळी पाहून क्रिकेट तज्ञांनी त्याची तुलना ब्रायन लाराशी केली आहे। बिहारच्या या युवा खेळाडूला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 ने देखील सन्मानित करण्यात आलाय। इतक्या कमी वयात अशी परिपक्वता आणि आक्रमकता दाखवल्यामुळे वैभव सूर्यवंशी आगामी काळात भारतीय संघाचा मुख्य आधारस्तंभ बनेल अशी आशा व्यक्त केली जाते। त्याच्या या शानदार शतकामुळे भारताने अंतिम सामन्यात मजबूत धावसंख्या उभारली आणि आता विश्वविजेत्या पदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।